मोर्चा सत्य किंवा असत्याचा काढा, काय फरक पडतो? लोकशाहीत यश अपयश येत असतं, ते मान्यच करावं लागतं. तसेच निवडणुकीशिवाय त्यांचा धंदाच नाही तर बेरोजगार होतील. चंद्रकांत पाटील यांचा राज ठाकरेंना टोला. EVM आणि मतचोरी प्रकरणी राज ठाकरे आणि शिवसेनेचा मोर्चा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की आम्हाला यश मिळालं तर मतदार यादीमध्ये दोष, मग लोकसभेचे कसे करायचं? यावेळेस आम्ही घपला केला असं म्हटलं का? लोकशाहीमध्ये यश अपयश मान्य करायचे असते. यश आले तर माजायचे नसते, अपयश आले तर डावलायचे नसते. तुम्ही सत्याचा किंवा असत्याचा मोर्चा काढा, काही फरक पडतो असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजसाहेब हे उद्धव यांच्यासोबत जाणार अशी चर्चा आहे, मात्र आमच्यावर काही परिणाम होणार नाही. त्यांच्यावर परिणाम होईल ज्यावेळेस ते दोन बलाढ्य पक्ष एकत्र लढतात, त्यावेळी कार्यकर्ते आणि नेते नाराज होतात आणि बाहेर पडतात. त्यामुळे एकटी शिवसेना एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्याच कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे. राज ठाकरे स्थानिक निवडणुका पुढे ढकला असं म्हणत आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण रांगेने विजयी होणार, त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे की निवडणुका पुढे ढकला. निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका मान्य असेल तर पुढे ढकलतील, पण त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदा नाही, नाहीतर हे सगळे बेरोजगार होतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. लाडक्या बहिणींमुळे प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की तुम्हा पत्रकारांचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही सोयीचं छापता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण मी असं म्हणालो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला पर्याय नव्हता, कारण त्याशिवाय कुटुंब चालली नसती. प्रामुख्याने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नसतं. अनपेक्षितपणे 36,000 कोटी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी नसलेली फिगर 36,000 कोटींनी आल्यामुळे अनेक गोष्टींना काट लावावा लागतोय. तसं प्राध्यापक भरतीला काट लावावा लागला, त्यामुळे देशातलं नामांकन मानांकन ग्रेडेशन खाली आलं आहे. प्रॉब्लेम काय आहे तुम्हा पत्रकारांचा? तुम्ही तुमच्या सोयीचं छापता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला पर्यायच नव्हता, कारण त्याशिवाय कुटुंब चालली नसती. प्रामुख्याने महिलांना स्वातंत्र्य जे मिळालं पाहिजे आर्थिक ते मिळालं नसतं. पण त्यामुळे अनपेक्षितपणे 36,000 कोटी आजपर्यंत महाराष्ट्र बजेटमध्ये कधी नसलेली फिगर 36,000 कोटीने आल्यामुळे अनेक गोष्टींना काट लावायला लागतोय. तसं प्राध्यापक भरतीला काट लागलाय आणि त्यामुळे देशातलं नामांकन मानांकन ग्रेडेशन हे खाली आलं. एवढंच वाटलं. स्थानिक स्तरावर संस्था निवडणुका पुढे जाणार अशी चर्चा आहे. काय कारण मतदार यादी पुनरीक्षण, कारण त्या मुंबईतल्या मोर्चा असेल किंवा त्याच्या मागे राज ठाकरेंनी सांगितलं 1 वर्षानंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे. असं आहे की राजसाहेब, मुळात तुम्हाला पण काही म्हणायला अधिकार आहे. राजसाहेब तर फारच मोठे नेते आहेत, काही म्हणायचा अधिकार आहे. पुढे गेल्या आज झाल्या तर रांगेने फार गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत विजयी होणार. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न असा आहे की पुढे ढकला. निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका मान्य झाली आणि पुढे ढकललं. आनंद आहे. आमचं रुटीन काम चालूच आहे. त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदाच नाही आहे. ते सगळे बेरोजगार होते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.